वेलकम टू रूबरू विथ पंकज विष्णू. महाबळेश्वर म्हटलं की डोंगर दऱ्या, थंड हवा, मॅप्रो गार्डन, टेबल लँड आणि स्ट्रॉबेरी हे मनात येतं. पण महाबळेश्वरच्या कुशीत वसलेलं भिलार हे गाव एक वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे, कारण ते आहे भारतातलं पहिलं पुस्तकांचं गाव. बघूया नेमकी कन्सेप्ट काय. या भिलार गावातली 25 ते 30 घरं निवडून त्यातली एक खोली खास पुस्तकांसाठी राखून ठेवलेली आहे. मराठी साहित्यातले विविध प्रकार तुम्हाला ह्या घरांमध्ये जाऊन वाचता येतील. ब्रिटनमध्ये हे ऑन वाय नावाचं गाव आहे. ह्या गावाला जगातलं पहिलं पुस्तकांचं गाव अशी मान्यता मिळाली. भारतात तो मान भिलार या गावाने पटकावला. इथल्या काही स्थानिक रसिक वाचकांमुळे आणि अर्थात महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांमुळे भिलार हे भारतातलं पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून उदयास आलं. या घरातल्या लायब्ररीमध्ये कादंबरी हा साहित्य प्रकार ठेवलेला आहे. चला बघूया. फक्त पर्यटकच नाही तर आसपासच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी इथे येतात आणि पुस्तकांच्या दुनियेत हरवून जातात. मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून शिक्षक सुट्टीच्या दिवशी मुलांना इथे घेऊन येतात. इथे मुलांच्या हातात मोबाईल फोनच्या ऐवजी पुस्तकं पाहून खूप समाधान वाटतं. मीही एक पुस्तक निवडलं आणि तिथे थोडा वेळ बसून निवांतपणे वाचनाचा आनंद घेतला. माझी खात्री आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पाचगणी महाबळेश्वरला याल तेव्हा भिलार या पुस्तकांच्या गावाला नक्की भेट द्या, कारण वाचाल तर वाचाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.